हं. नमस्कार, मी एजार सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत. जळकुटवाडी या ठिकाणचा माणिक चमन या व्हरायटीचा प्लॉट आहे. आज 70 दिवस कंप्लीट झालेले आहेत प्लॉटला आणि मनोज कदम या शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यांचा मोबाईल नंबर आपण खाली देत आहोत. सुरुवातीला घड जिरणे या समस्येपासून आजपर्यंत गेली 4-5 वर्ष हे आपली कन्सल्टन्सी वापरत आहेत आणि या वर्षी जे चॅलेंजिंग वातावरण होतं यामध्ये सुरुवातीलाच घड जिरणे, पांढरा पडणे ही भयंकर समस्या यांच्याकडे होती. यांच्याकडे 2 प्लॉट आहेत. एक अनिष्का व्हरायटीचा एक प्लॉट आहे आणि एक माणिक चमन या व्हरायटीचा प्लॉट आहे. दोन्ही व्हरायटीमध्ये ह्या समस्येला आम्ही सुरुवातीला आमची जी थिअरी होती, ज्यामध्ये अनेक स्प्रे आपण जे घेतले होते त्या अनुषंगाने खूप फायदा यांना झालेला आहे. पण आता जे शेतकऱ्यांसमोर भुर्री, पावडरी मिल्ड्यू हा मोठी आणि एक घातक समस्या या ठिकाणी आहेच मोजका माल साधारण अनेकांच्या ठिकाणी 20-25 कुठे 15-10 अशा प्रकारे द्राक्षघड सांभाळून शेतकऱ्यांनी बागात टिकवलेल्या आहेत. आणि अशामध्ये जर का भुर्रीने थैमान घातला, भुर्री आलीच प्लॉट मध्ये, तर तिथे अजून ती घातक नुकसान करून आपल्या मुदलात घाटा होण्याची शक्यता आहे. आणि तिथंच एक बऱ्याच प्लॉट वरती पाहतोय तर मिलीबग्ज नावची समस्या, मिलीबग्ज नावचा घातक हा कीड आपल्या प्लॉटमध्ये येऊ घातलेली आहे आणि ओलांड्यावरती, कुठे खोडावरती आणि काडीच्या या जाग्यामध्ये अशा स्वरूपामध्ये या अशा ठिकाणी ही मिलीबग्ज नावची कीड आपल्याला दिसून येते. आणि ह्या किडीने ज्या वेळेस आपल्याला हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस अचानक आपल्याला घड चिकट लागतो आणि मोठं नुकसान झालेलं दिसतं. तिथे व्यापारी टाळाटाळ करतात माल घ्यायला. मग या 2 घातक समस्येवरती आपण काय उपाय केले पाहिजेत किंवा करायला पाहिजे होते, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहोत. भुरीवरती या योजना करा, नक्कीच तुम्हाला तुमचा प्लॉट भुरी मुक्त राहील आणि मिलीबग्ज मुक्त राहील. आज यांचा हा पूर्ण प्लॉट मिलीबग्ज मुक्त आहे. कुठेही चिकटपणा मिलीबग्ज दिसत नाहीये. फक्त आम्हाला एका ठिकाणी एक घड हा काळा मवा एका घडावरती आढळला होता. तोही आम्ही त्या ठिकाणी नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस सुरुवातीला म्हणजे 60 दिवसाच्या दरम्यान त्याची फवारणी घेतलेली आहे आणि तेही कुठेतरी कमी झालेलं दिसतंय. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा हाचा हा व्हिडिओ जो आहे तो फक्त लोकल मार्केटिंगसाठी आहे, हे लक्षात घेऊन तुम्ही त्याचनुसार आमची शिफारस आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर सुरुवातीला पाहूया भुर्री रोगासाठी आपण काय केलं पाहिजे. सगळ्यात टॉपची औषधं म्हणजे ॲक्रिसिओ, मॅरिओन आणि लुना. जर तुमची श्रद्धा असेल लुनावरती आणि चांगलंच आहे ते औषध, हे औषधं तुमची साधारण सेटिंग झाल्यानंतर तुमची औषधं ही 3 स्प्रे जाणं गरजेचं आहे. म्हणजे आहे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये एखादा ॲक्रिसिओ किंवा मॅरिओन हे देखील जाणं गरजेचं आहे. त्याच ठिकाणी आपल्याला जर यदा कदाचित पुढे ही समस्या येऊ नये म्हणून आपण सल्फरचं ऍप्लिकेशन 90% ड्रिपद्वारे दिलं पाहिजे. त्याचबरोबर फवारणीतनं ज्यावेळेस 65 दिवसाचा प्लॉट आहे तिथं पीबीसी आणि सल्फर असं कॉम्बिनेशन संध्याकाळच्या वेळेस थायनोट्री चांगल्या कंपनीचं सल्फर वापरा, वगळ येऊ नयेत अशा पद्धतीने वापरा. त्याचबरोबर बून आणि पीबीसी असं एखादं कॉम्बिनेशन जर यदा कदाचित भुरी आली असेल तर त्या ठिकाणी हे कॉम्बिनेशन चांगलं काम करतं. डायरेक्ट शेवटी टोपाज किंवा कॅराथेन अशा औषधांकडे सुरुवातीला जाऊ नका. नाही गेलेलंच परवडलं, कारण की पुढे तुम्ही या झोलगटातली औषधं असल्यामुळे तिथं थोडंसं फुगवणीवरती परिणाम होऊ शकतो. शेवटचा पर्याय म्हणून ती औषधं ठेवा. परंतु माझं जर म्हणणं आहे ॲक्रिसिओ टायमिंग वर गेलं, मॅरिओन टायमिंग वर गेलं, त्याचबरोबर लुना टायमिंग वर गेलं, म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने जर का आपण यावरती काम केलं असेल तर निश्चितच आपल्याला भुर्री येऊच शकणार नाही प्लॉटमध्ये. आणि ही औषधं घेत असताना कव्हरेज आणि भरपूर पाण्यात न घेतली पाहिजे, चांगल्या प्रकारचं कव्हरेज घेतलं पाहिजे. जर का आपण भुर्रीची औषधं मारायला थोडकं पाणी घेतलो, थोडक्या पाण्यामध्ये त्याचं नियोजन घेतलो तर अजिबात आपल्याला रिझल्ट भेटणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला एकरी 400 लिटर एवढ्यापर्यंत जरी पाणी उडवणं झालं तरी नक्की उडवा आणि चांगल्या प्रकारचं कव्हरेज घेऊन या 3 औषधामुळे आपल्या प्लॉटमध्ये भुरीचं नियंत्रण चांगलं होऊ शकतं. ह्या जर गोष्टी तुम्ही सुरुवातीला करायच्या होत्या आणि आल्यानंतर आता काय उपाययोजना करायची ते पण तुम्हाला सांगितलं. पीबीसी आहे, बून आहे आणि सल्फर आहे, असं कॉम्बिनेशन एकमेकांसोबत जे सांगितलं त्या पद्धतीनेच आपण हे कॉम्बिनेशन घेऊन याची देखील फवारणी आपण घेऊ शकता आल्यानंतर. पण टोपाज आणि जे काही कॅराथिन वगैरे अशी औषधं आहेत हा शेवटचा पर्याय. कॅराथिन तर बागेमध्ये घेऊच नका, स्कॉर्चिंगला तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येऊच शकते. टोपाज सोबत पीबीसीचं कॉम्बिनेशन घेतलास तर म्हणजे 3 ग्राम 1 लिटर पाण्यासाठी पीबीसी आणि अर्धा ml टोपाज ही फवारणी साधारण 68 दिवस कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही घ्या. कारण की ही जर लवकर गेली तर फुगवणीसाठी समस्या येऊ शकते. त्यासाठी ह्या फवारणीचा 68 दिवस कंप्लीट झाल्यानंतर नियोजन करावं.
आता इथं मिलीबग्स वरती आपण थोडंसं बोलूया. भुरीसाठी एवढंच करायचं आहे, भुरीसाठी अजिबात दुसऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. परंतु प्रिव्हेंटिव्ह जर का तुम्ही काम केलं असेल सुरुवातीपासून भुरीसाठी, तर निश्चितच भुरी आपल्या नियंत्रणामध्ये राहू शकते, भुरी प्लॉटमध्ये येऊ शकत नाही. आता मिलीबग्सही आधी त्याच प्रकारे आहे. मिलीबग्ससाठी तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेस आपली फेलफूट काढलेली आहे, वांस काढलेली आहे, त्या कंडिशनमध्ये आपल्याला स्लेअर प्रोचं ऍप्लिकेशन ड्रिचिंग अथवा ड्रिपद्वारे त्या ठिकाणी 2 ml 1 झाड अशा हिशोबाने द्यायचं काम होतं. त्या जर आपली ती प्रॅक्टिस झाली असती तर निश्चितच मिलीबग्स आता आपल्याला त्रास देणार नव्हतं. बऱ्याच द्राक्ष बागेमध्ये त्यावेळेस ही प्रॅक्टिस झालेली नसते आणि निश्चितच हा कीड ही रोग आता आपल्याला हा किडीची समस्या आता दिसत असते. पण तुर्तास जर दिसत असेल तर ज्या वेळेस फक्त लोकलसाठी हे रिकमेंडेशन राहील, लोकल मार्केटिंगसाठी. तर मित्रांनो, आपले 55 दिवसाच्या नंतर म्हणजे साधारण आपली गहू मोठ्या गहू आकाराची फुगवण असते, त्या टायमाला मोनोक्रोटोफॉस 1 ml एवढ्या प्रमाणात आपण त्याची फवारणी घेऊ शकता. त्याचबरोबर अजूनही आपण 1.5 लिटर स्लेअर प्रो 1 एकर क्षेत्रासाठी ड्रिप ऍप्लिकेशनद्वारे देऊ शकता. याच्यानेही आपल्याला या मिलीबग्स वरती नियंत्रण आणता येईल. आणि मार्केटमध्ये एक जैविक औषध आहे, खरंच त्याचे रिझल्ट चांगले मला स्वतःला वाटले. मी त्याची मार्केटिंग करत नाही. क्लोरेक्स नावाचं ग्रीन केअर या कंपनीचं ते औषध आहे. एकरी प्रमाण त्याचं 1 किलो फवारणीसाठी आहे. त्याला फक्त एवढंच आहे की 5 ते 6 घंटे भिजत ठेवावं लागतं आणि नंतर वापरावं लागतं. त्याचं जर ऍप्लिकेशन आपण मिलीबग्स आपल्या द्राक्ष बागेच्या खोड वलांड्यावरती दिसत असेल तर गच्च फवारणी आपण त्याची घेऊ शकता. त्याच्याने मिलीबग्स नियंत्रणात येईल. आणखीन एक मॅन्युअली म्हणजे पाठीवरच्या पंपावरच्या साहाय्याने किंवा एखादं नौजल काढून आपण त्या ठिकाणी जिथं मिलीबग्सची घातक समस्या आणि चिकट द्रव बाहेर जास्त सोडतोय त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर अपलाउड 1.5 ml सोबत टाटामानिक अर्धा ग्राम आणि सोबत एखादं नीमार्क असं कॉम्बिनेशन 1 ml न हे कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला फक्त घडावरती त्याचा स्प्रे पडू नये अशा प्रकारे सावकाश अलगदपणे आपल्याला खोड वलांड्यावरती चिंब असे ज्या ठिकाणी हे आहे त्याच ठिकाणी आपल्याला ह्याची फवारणी, चांगलं फवारणी म्हणत नाही मी त्याला, खोड ओलांडे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, चांगले चिंब धुवून घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी निश्चितच ती मिलीबग्स कंट्रोलमध्ये येईल. मित्रांनो, काय असतं, मिलीबग्स एकदा आपल्याला प्लॉटमध्ये दिसलं तर त्याला आपण कंट्रोलमध्ये म्हणजे आपल्या घडांवरती आपल्या पानांवरती येऊ द्यायचं नाही. जर घडांवरती मिलीबग्स आलं तर तिथे निश्चितच तुमचं मार्केटिंगमध्ये नुकसान होऊ शकतं. काजळी काळ्या प्रकारची येते मिलीबग्सच्या चिकटपणामुळे शेवटी आणि मार्केटला माल आपला कमी भावामध्ये जातो. त्या ठिकाणी हे आपल्याला आपल्या मण्यांवरती येऊ द्यायचं नाही, म्हणून काम करायचं आहे. मण्यांवरती जर का एकदा आलं तर निश्चितच तिथे तुम्हाला नुकसानी समोर जावं लागणार आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला खोड वलांड्यावरतीच त्याला नियंत्रणात ठेवायचं आहे आणि तिथेच त्याचा नायनाट करायचा आहे. आणि याच गोष्टी आहेत त्याच्या नियंत्रणासाठी. बाकी तुम्हाला तुमच्या कोणत्या प्रॅक्टिस असतील तर त्या कमेंटमध्ये त्या ठिकाणी द्या, त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि हे फक्त लोकल मार्केटिंगसाठीचं रिकमेंडेशन आहे, हा परत एकदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. याच प्रकारे नियोजन करा आणि निश्चितच या 2 समस्येपासून तुमचे प्लॉट वाचतील. मित्रांनो, या 2 समस्येपासून वाचवण्यासाठी याच उपाययोजना करा आणि प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने काम करा. निश्चितच ह्या दोन्ही हा भुरीसारखा रोग आणि हा मिलीबग सारखी कीड आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया. आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. चांगल्या प्रकारचे व्हिडिओ, चांगलं मार्गदर्शन अगदी मोफत आपण देण्याचा प्रयत्न करत असतो युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जणांपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.